हाय हॅलो नमस्कार. आपल्या पूजातम शेट्टी चॅनल मध्ये पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर बघा मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला बीट आणि कोबीचे पराठे करून दाखवणार आहे. अतिशय पौष्टिक असे हे पराठे आहेत. बीट हा प्रकार बरेच जणांना आवडत नाही आणि मला सुद्धा बीट अजिबात आवडत नाही. पण काय करणार, आपल्या शरीरामध्ये जर होमोग्लोबिनचं प्रमाण कमी असेल ना, तर मैत्रिणींनो, बीट खाणं हे आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आहे. त्यामुळे बीट हे आवर्जून खाल्लं पाहिजे. जर आवडत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीचे पराठे करून पहा. तुम्हाला कळणार सुद्धा नाही का तुमच्या पोटामध्ये बीट गेलेलं आहे. तर चला आता वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. पाव किलो फ्लावर आणि एक बीट या ठिकाणी मी घेतलेला आहे. बीट आपल्याला जास्त वापरायचं नाही किंवा फ्लावर सुद्धा जास्त वापरायची नाही. तर प्रमाण अशाच पद्धतीने घ्या मैत्रिणींनो. तर बघा, फ्लावर स्वच्छ धुवून घेतली, त्यानंतर मस्त खिसून घेतली आहे. त्याचबरोबर बीटावरची साल काढून बीट स्वच्छ धुवून घेतलं आणि बीट सुद्धा आपल्याला फ्लावर प्रमाणे खिसून घ्यायचं आहे. फोडणीसाठी कढईमध्ये 1 चमचा असं मी तेल टाकलंय. तेल गरम करून झाल्यावर आपल्याला यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचे आहेत. जिरे तडतडून झाल्यावर आलं लसूण पेस्ट टाकायची आहे. या ठिकाणी मी 1 चमचा हिरवी मिरचीचा ठेचा टाकत आहे. ठेचा नसेल तर लाल मिरची घ्या. मी या ठिकाणी दोनही वापरणार आहे. तर इथे अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे. तर आता फोडणी तयार झाल्यावर आपल्याला यामध्ये बीट आणि फ्लावरचा खीस टाकायचा आहे. बघा, आता मस्त आपण हे परतवून घेऊयात, पूर्ण एकजीव करून घेऊयात आणि साधारण 2 ते 4 मिनिटं याला वाफवून घेऊयात. वाफवून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये साधारण 2-3 चमचे बेसन ॲड करायचे आहे. पण त्या अगोदर आपण यामध्ये चवीपुरतं मीठ आणि 1 चमचा असं हिंग टाकणार आहोत. चमचा जास्त मोठा नाही, माझ्याकडे अगदी कानकोरणीसारखा चमचा आहे. त्या चमच्याने मी हिंग टाकलेला आहे. म्हणजेच आपल्याला 1 चुटकीभर असा हिंग इथे वापरायचा आहे. सोबतच आपण मस्त हिरवीगार कोथिंबीर टाकली आहे. आता हे छान मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झाल्यावर 4-5 मिनिटं आपण याला असंच वाफवण्यासाठी ठेवूयात. तोपर्यंत आपण इकडे कणिक मळून घेऊयात. तर इथे मी कणिक मळायला घेतली आहे. त्याचबरोबर अगदी थोडंसं तेल टाकून आपण ही कणिक बाजूला ठेवून देऊयात. आता यामध्ये मी 2-4 चमचे असं बेसन टाकलेलं आहे. मग हे बेसन आपल्याला का टाकायचं आहे बघा मैत्रिणींनो, जसं आपण पुरणाची पोळी करतो आणि पुरण आपलं कसं एकजीव चिगट असतं, त्याचप्रमाणे आपल्याला याला चिगटपणा येण्यासाठी आपण यामध्ये बेसन ॲड केले. म्हणजे या ज्या 2 भाज्या आहेत त्या सुटसुटीत वेगळ्या होऊ नयेत म्हणून. तर बघा, आता इथे पूर्ण पराठ्याची तयारी झालेली आहे. कणिक पण आपली छान मऊ झालेली आहे. 4-5 गोळे तयार करून घेऊयात. तर बघा मैत्रिणींनो, पराठे करण्याच्या भरपूर पद्धती आहेत. पण या ठिकाणी मी एकाच पद्धतीने तुम्हाला पराठे करून दाखवणार आहे. पण 2 आकारामध्ये लाटून दाखवणार आहे. आपल्याला नॉर्मल मीडियम साईजची एक पोळी तयार करून घ्यायची आहे आणि पोळीवरती जसं आपण करंज्याला साठा लावतो त्याचप्रमाणे इथे सुद्धा मी पराठ्यांसाठी साठा तयार केलेला आहे. 2 चमचे तूप आणि 1 चमचा गव्हाचं पीठ मिक्स केलेलं आहे. साठा लावून झाल्यानंतर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत आहात मैत्रिणींनो, अशा पद्धतीने 3-4 प्लेट्स मी पाडून घेतल्या. त्यानंतर त्या प्लेट्स गोल आकारामध्ये वळवून छान गोळा तयार केला आणि त्यानंतर परत एकदा मी पोळी लाटून घेत आहे. याने काय होतं, आपला पराठा 2-4 तरी लेयर्स पडतात आणि अगदी मऊ होतो. त्यामुळे अशा पद्धतीने मी हा पराठा तयार करत आहे. बघा, परत एकदा मी पोळी लाटून घेतली. पोळी लाटून झाल्यावर फायनली आपल्याला यामध्ये सारण भरायचं आहे. तर आता 2 चमचे सारण अगदी पोळीच्या मधोमध टाकायचं आणि त्यानंतर मधोमध गोल अशा आकारामध्ये हे सारण छान भरून घ्यायचं. आता 4ही बाजूने आपण याला घड्या घालून घेऊयात. घड्या घालून झाल्यानंतर बघा, आता सगळ्यात शेवटी एक घडी येईल आणि त्यानंतर चौकोनी आकारामध्ये आणखीन एक घडी येईल. अशा पद्धतीने हा आपल्याला आता पराठा लाटून घ्यायचा आहे. तर हा पराठा आपल्याला त्रिकोणी, चौकोनी आणि गोल या 3 आकारांमध्ये लाटता येतो. तर पहिल्यांदा मी गोल आकारामध्ये लाटून दाखवेल आणि त्यानंतर चौकोनी आकारामध्ये आपण हा पराठा लाटून घेऊयात. पराठा पोळीपाटाला थोडासा चिकटत आहे, त्यामुळे मी थोडंसं पीठ लावून हा पराठा हलक्या हाताने लाटून घेत आहे. तर फायनली आपला पराठा तयार झालाय. ताव्यावरती 1 चमचा असं मस्त तूप टाकलेलं आहे आणि पराठा आपल्याला दोन्ही बाजूनी खरबूज असा भाजून घ्यायचा आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता, अगदी हलक्या हलक्या अशा लेयर्स इथे पडलेल्या आहेत. तर गोल आकाराचा माझा हा पराठा तयार झाला. सेम त्याच पद्धतीने चौकोनी आकाराचा हा पराठा मी तयार करत आहे. त्रिकोणी काही व्हिडिओमध्ये दाखवत नाही. तुम्हाला आता समजलंच असेल का जसं आपण बेलन फिरू त्या आकाराचा आपला हा पराठा तयार होईल. तर दुसराही पराठा मी सेम त्याच पद्धतीने भाजून घेते. तर मैत्रिणींनो, हा पराठा दह्यासोबत, सॉससोबत
अगदी अप्रतिम असा लागतो। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला अजिबात कळणार नाही यामध्ये आपण बीट टाकलेलं आहे। तर बघा हा पराठा आता खाण्यासाठी रेडी आहे। बाकीचे पराठे मी नंतर बनवते। पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओ सोबत। धन्यवाद।